बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्ताने पूर्वाश्रमीचे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्यात। बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेनेचं विभाजन झालं नसतं असं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय। बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचे संबंध चांगले होते। बाळासाहेब मोदींकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहायचे असं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय। साहेब असताना हे शिवसेनेचं विभाजन झालं नसतं। बाळासाहेबांना ते मान्य नव्हतं। मला आठवतं नागपूरच्या अधिवेशनामध्ये बाहेर पडल्यानंतर बाळासाहेब अत्यंत व्यथित झाले होते, अत्यंत व्यथित झाले। म्हणजे इतक्या वर्षाचा सहकारी एका रात्रीमध्ये सत्तेसाठी सोडून जाऊ शकतो हा धक्काच त्यांना सहन होईना। पण तरीही त्यांनी स्पष्ट म्हणजे नाही म्हणे, शिवसेना याने गेल्याने नाल्याने संपणार नाही। शिवसेना शिवसेना आहे, शिवसेना जिवंत राहील, हा पक्ष कधीही न संपणार आहे ही भूमिका त्यांची होती। मोदीजींचे त्यांचे संबंध होते, चांगले होते। मोदीजी ज्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते त्या कालखंडामध्ये बाळासाहेब नेहमी त्यांचं कौतुक करायचे की गुजरातचा जसा विकास झाला तसा महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे, आणि ते नेहमीच मोदीजींची तारीफ करायचे। आणि मुख्यमंत्री असताना एक वेळ मोदीजी त्यांना भेटायला आले, त्या कालखंडामध्ये मी त्यांच्यासोबत होतो। त्यावेळेस ते मध्ये बसले, आम्ही बाहेरच बसलेलो होतो, पण मोदीजींची त्यांची चर्चा झाली। त्यावेळेस मुख्यमंत्री असतानाची चर्चा झाली आणि मोदीजींना भावी पंतप्रधान म्हणून ते पाहत होते की विकासाच्या दृष्टिकोनातून असा माणूस असावा।